अरे का हवा हे तू हाताने केलंय? माई माई असे मित्र आहेत ना भाई, कर्जतला घेऊन जातो रिक्षानी भाई. बाहेर बाहेर दिसत नाही पुढे काय. वाजले रात्रीचे कमसे कम 2 वाजलेत, आठवत नाही मला आता, बघितलं नाही पण. बट हां, आपलं ते काम समोर आपण निघालो आहे. आणि येस, आपला डेंजरस म्हणजे फेवरेट डे, ज्या दिवसाची वाट बघतो आणि असं वाटतंय की तो दिवस नको यायला लवकर एवढ्या. स्टील तो दिवस येतो आहे, आपल्या श्रीमान भाऊंना भेटा दिवस. आणि आपलं पेंटिंग 10 दिवसापासून आपण रेडी करून ठेवलं आहे, ते उद्या आपण जाणार आहे. आणि येस, भाऊचा बड्डे आहे, तर बड्डे गिफ्ट पण आहे. आणि खूप एक कॉन्सेप्च्युअल पेंटिंग आहे माझी ती. मी खूप इमोशन्समध्ये माझी खूप त्यात रिसर्च आहे. मी जेव्हा दादाला बघितलं आहे ते सर्व आहे, आणि माझे भाव वगैरे सर्व आहेत. आणि मी फक्त 11ला त्यांना फोन केला की लाईक आपण जाणार उद्या कर्जतला. त्यांनी एकदा विचारलं नाही की किती वेळ, काय हां येतो आहे. आणि एक आपला भाऊ आहे, म्हणजे त्याला दिसत नाही आपल्याला, त्याला आपण जेव्हा चालू केलं सिरीज त्याला बोललेलो की भाऊ एक दिवस आपण श्रीमान लेजंडला, भाऊ आपल्या इन्स्पिरेशनला भेटणार आणि तुला पहिले मी भेटायला घेऊन जाणार. कारण का तो खूप मानतो, माझ्यासारखा एकदम डायहर्ट फॅन आहे भाऊचा, स्टार्टिंगपासून मी बघतो. आणि त्याला सांगितलं, त्याला प्रॉमिस दिलं की भाऊ, त्याला मी फोन केला, त्याला यकीन होत नाही आहे की आम्ही जातो आहे खरंच. आणि आम्ही कर्जतला जाणार होतो ट्रेननी. तो बोला भाई कशाला ट्रेनने जातो आहे, आपण रिक्षाने जाऊया. मी माझी रिक्षा काढतो. म्हणजे हे असतं पागल पण, म्हणजे आमच्या म्हणजे खूप ग्रेटफुल आहे मी, माझे एवढे असे मित्र भेटलेत मला, एवढे जीव लावतात. हे भाई कुत्रे येऊ नका, एवढे जीव लावतात आपल्याला. आणि तेवढे पण ते पण तेवढेच पॅशनेट आहे. वगैरे बघ घाबरतच नाही लोक, ते पण एवढे पॅशनेट आहेत भाई आपल्यासोबत. चालायला वगैरे जेवूया. आपल्याला थोडंसं प्रिपरेशन करायला लागेल उद्याचं कसं काय करायचं वगैरे. आणि एक ऑर्डर पण कम्प्लीट करायची पोर्ट्रेटची, ती पण त्याच भावाची आहे, तर ती पण करूया. आणि मग केस कापायची तुझ्या जायला जरा भाऊंकडे जाणार आहे, तर थोडं एकदम पद्धतशीर जायचं आहे. आणि आपला ब्लॉग मगाचा गेला, थोडा इश्यू झाले त्याचे, पण आपला विवेक भाऊने ते सॉल्व्ह केले सर्व इश्यू, तर ब्लॉग सेट झाला असेल. थोडी दिवस ट्राय करतो आहे, आपल्या एवढं येत नाही आता, पण थोडंसं शिकत जाऊ आपण. भाई ह्यांचंच एक भीती वाटते भाई मला फक्त. बघू, जाऊया घरी. नेक्स्ट टाइम तुम्हाला शिकायला देतो कसं काय होईल. बाय बाय भाई. आता आपल्याला एनर्जी नाही, एक्साइटमेंट तर भरपूर आहे पण एनर्जी नाही. तुमच्याशी मला शेअर करायच्या गोष्टी खूप काही, मनातलं बोलतो आहे मी, कॅमेरा जे येतं ते बोलतो, काय विचार नाही करत आहे काय बोलतो. पण भाई खूप एक्सायटेड आहे भाई मी ह्या दिवसाचा. मला असं वाटतं का दिवस एवढा लवकर का येतो, हा दिवस नाही आला पाहिजे दिवस. मी एवढा वेट करतो एवढ्या वर्षापासून, आणि फायनली भाई असं वाटतं की भाई काहीतरी एक अचीव केलं आहे. लिटरली बोलतो, काहीतरी असं अचीव केलं आहे. कारण का जेव्हा स्टार्ट केलं कॉन्टेंट क्रिएशन इन्स्टावरती, तेव्हा पण रोहन सकपाळ, लास्टला एल कॅपिटल, सिग्नेचरमध्ये पण एल कॅपिटल. कारण का श्रीमान लेजंडचा डी कॅपिटल असायचा की लाईक क्लासचं लँग्वेज आहे. आणि जेव्हा खूप बघितलं तेव्हा की लाईक श्रीमान लेजंड बोलतो तेव्हा लास्टला डी कॅपिटल एक साऊंड जातो की लाईक डी आहे प्रॉपर. तसं सकपाळचं एल कॅपिटल, तर रोहन सकपाळ एक रुतबा वाढतो, एक होणार ना, एक हा कॉन्फिडन्स वाचतो तो की शेवटचा लेटर माझ्यासाठी आहे. तर आय नो की लाईक तुम्ही काय थिंक करताय, सेम थिंक करताय की नाही. त्याला खूप बोललो भाई. आता जाऊया, तुम्हाला व्हिज्युअल्स दाखवू. भाऊचा भाई पूर्ण काढो घे, पूर्ण स्ट्रीट्सवर भाई आपला भाऊ एकटाच चालतो आहे. तर बघू, घरी जरा भूक लागली भरपूर, खाऊया. आणि बस भाई नाही बोलू शकत नाही आता. खूप मला असं रडासारखं होतं आहे भाई, खरं बोलतो रडासारखं होतं आहे.
मी असं कधी बोलत आहे कॅमेरामध्ये, बट यस भाई प्राऊड मुमेंट आहे खूप आपल्याला. आणि आपण जी पेंटिंग केली आहे डेफिनेटली भाऊला खूप आवडेल. हेच बघायचं आहे. उद्याचा दिवस मस्त जाऊन दे देवा, मी चांगला जाईल. आपल्या स्वागताला जमले भाऊ, स्वागताला आपल्या. मरना तेरे को डर नहीं लगता? फुल पागल झाले, फुल पागल. फॅन्स बोलते फॅन्स, असे फॅन्स नको आहेत आम्हाला. फॅन्स बोलते फॅन्स. हम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. पप्पा लय वाईट वाटतं मला, असं झोपलेत सर्व उठवतो. ठीक आहे चला, तुम्ही झोपा, आपण पेंटिंगला बसू जेवून. बाय बाय. खतरनाक केस काढून टाकले बाई. थँक्यू अण्णा, थँक्यू. बाय. टाळी मारू. पेंटिंग रेडी, स्विमिंग रेडी. आणि हे सर्व आपल्या मम्मीने करून आणलं. म्हणजे आपल्याला समजलं तेव्हा आपण मम्मीला बोललो, मम्मीने करून आणलं. पप्पाने फ्रेमला हेल्प केला. आणि माझी बहीण व्हिडिओला. म्हणजे तुम्हाला हा जो दिवस दिसतो किंवा माझे व्हिडिओ दिसतात त्या पाठी माझ्या फॅमिलीचा खूप मोठा हात असतो. आणि भाई आज गुरुपौर्णिमा पण आहे. आणि आपली पहिली गुरु येते, हळूहळू येते. आणि पप्पा मग गुरुच आहे आपले. पप्पाच्या पाय पडून आलो वरती. तुझा पप्पा जरा झोपलेत म्हणून. मम्मी आपला तो आज ब्लॉग करतोय आपला डेचा. एवढा दिवस आपण वेट करत होतो, दिवस आलाय. छान ऑल द बेस्ट दे मला. बेस्ट आपलं. काय ते श्रीमंताचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे बोल. कोणाचा बर्थडे? श्रीमंत आला ना, त्याचा बर्थडे आहे. त्याला आपण बर्थडेसाठी जातो. हॅपी बर्थडे श्रीमान दादा. आणि आता तर वेट करतात. चित्र कधी हर हर महादेव. खरी निघूया आपण. ते आणायचे बाबा, ते लाली ला 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 ला. तेच काय डोक्यात फिरते माझ्या. आठवतंय ते गाणं आता. हा भाई, तो जो बोलतो ना मध्ये ते आठवतं. हिंदुस्तान काय महाराष्ट्रीयन भाऊ, महाराष्ट्रीयन भाऊकडे चाललोय आम्ही आज. ए बरोबर ना? दुसरा आहे रे महाराष्ट्रीयन भाऊ तोच आहे. आपला भाऊ जीव आहे महाराष्ट्राचा. काय वाटे भाई इधर को तो गले अभी तो ना भाई यार बचा दिया भाई. और कौन आ रहा है भाई? इधर लवेश होतो, लवेश होतो. थार आ रहा है. हा भाई, थार आला आहे भाई. 3 चक्का वाला थार आहे. भावा पण नशीब आहे भाई थार मध्ये बसायला. पण भाई मित्र कर्जतला घेऊन जातोय भाई रिक्षामधून. आपली लॅम्बो घेऊन येतो भाई आपला भाऊ. आपला म्हणजे देवा काळजी, लवेशच आहे का? देवा काळजी आहे त्याला. ओ मेरे भाई. लय मोठी गोष्ट पूर्ण होते आज. आज सगळेच ब्लॉगर आहेत. सब ब्लॉग भाई, सब ब्लॉग. तुला माहिती काय, हा मला आहे मी बोललेलो की भाई श्रीमंत ना भाई तुला पहिले घेऊन जाणार. आणि ह्याच्यामुळे ती श्रीमंतची हे झाली की हा त्याला भेटायचं. 3 महीने में कम्प्लीट किया, 3 महीने में. ठेवलं पाठी. हा भाऊ ते हायला पाहिजे होतं. नंतर बसला घ्यायचा ना. बघा भाई कसं तुला रेडी होतं. कसं वाटतं तुला भाऊ? कसं वाटतंय भाऊ? मस्त वाटतं, एकदम फुल फिलिंग येते. आता जायचं आपल्याला. धावतो. आज एक ब्लॉग तो पण आता ब्लॉग करणार आहे. मचाव पब्लिक आहे आपली. करा मस्त लागत आहे एकदम. तर तुम्हाला चॅनलची लिंक सर्वांची डिस्क्रिप्शन मध्ये असेल. सर्वांना भरभरून प्रेम द्या भाई. आज चेंज केले, कलर नव्हता आवडला. असे मित्र आहेत ना भाई, कर्जतला घेऊन जातो रिक्षानी भाई. बाहेर भाई मित्र डेंजरच आहे आपले. प्रेम पार्टी ठेवली का आपली? अरे नाही बाबी तुला निकालने का टाइम है. कलर चेंज पार्टी ठेवून चालेल काय?
जेवण बसला हा चल ना भाऊ कुठे उभा आहे? ते आपण फिलिंग येते भाई. हा तर मी बोलतो ना भाई, माझ्याहून 10% जास्त त्याहून जास्त तो हा खुश आहे. तो नाचत गाडी नाचत स्पीकर नाही आपल्याकडे, डायरेक्ट स्पीकर लावायला म्हणणार, डायरेक्ट इकडनंच पार्टी. बांधील की फॅमिली आज नेक्स्ट लेवल जा रही है. नेक्स्ट लेवल विचार नव्हता गेला भाई. आम्ही सस्ती BMW घेऊन चाललो. स्पीकर पाहिजे होता ना. अरे ए बाय मंडपमध्ये होता स्पीकर. भाऊ जे विचार रिक्षा फिरतोय भाई, आता गाडीवर फिरायचं आपल्याला. पण शौक आहे. आज रिक्षा नाही रे मुंबईवर. अरे भाई, रिक्षा. सर्वात मोठी गोष्ट तर ही आहे की आपण भाई गुरुपौर्णिमेच्या दिवशी जातो. काय पाहिजे. हे तर आहे भाई. आणि आम्ही सर्व म्हणजे हा पण मी पण आता मला माहिती नाही त्या भावाचं, पण ब्लॉग वगैरे सोशल मीडिया वगैरे श्रीमंतांना शिकलो आहे. आणि आमचा खूप म्हणजे हे करतो की आता आमचा मोटिवेशन इन्स्पिरेशन म्हणू शकतात. आणि ते सिने आपण हे करतो आणि आपल्या गुरुपौर्णिमा दिवशी आपल्याला भेटलं आहे भाई. आणि हे आपले 4 खास असलेले लोक रेडी पण झाले की 11 वाजता मी सांगितलं जायचं. 9 वाजतापासून फोन करते. फुल रेडी. 9 वाजतापासून फोन करते की भाई कुठे जायचंय, कुठे आहे, काय आहे. रात्री पण झोपलो नाही भाऊ, आणि अचानक झोप लागली. फोन लेट झाला आपल्याला. पण आपला भाऊ आहे भाई रायडर, एकदम उडवत घेऊन जाईल भाई. धापाधप बसूया आता. झोपूया आपण, नाही झोपायचे. गुड नाईट भाऊ. गुड नाईट. भाऊ गुड नाईट. थँक्यू बाकी खरंच. 1 नंबर सर्टिफिकेट गॅरेज. गावलेली रस पाडो भाऊ चालय भाजी बाईक वाटतंय. भाऊ पुन्हा आपलं हे होणार काल होणार. पण दाखव. पावर से बाबा आता माझ्या कॅमेऱ्यामध्ये क्वालिटी कमी आले, पण खरं बघशील ना भाई. इथे कोपरा जशी लाईट असं लाईट आर्टिस्ट क्या बोलते भाई. इन्स्पिरेशन बाय मजा आली बाई. रिव्ह्यू भेटा आपल्याला आपल्या पेंटिंगबद्दल. तर आपण आवलं थोडं जायचं आपल्याला. आपण लय लवकर आलो, कारण की आपण एवढं एक्साइटमेंटमध्ये आहे. दादा झोपला आहे अजून. दादा म्हणजे दादा रोशन दादा बोलला की झोपला श्रीमंता. तर जरा खाऊया, पण लेट जाऊया, बघूया कसं काय होतं. काय आपण ना चाय प्यायला थांबलेलो थोडं, पण माहिती नाही बाई चाय कशी आहे. मी पहिल्यांदा बघितली आहे. आणि काही काकी बोलले मला की ही चाय आहे पण जरा स्पेशल आहे. चालू आहे रेकॉर्डिंग काकी एवढं सांगा का तुम्ही चाय काय म्हणजे. अरे मा कसं मी आजपर्यंत अशी चाय नाही पिली कुठे. ही कधी ॲड्रेस सांगा ना जरा. ॲड्रेस सांगा ना तुमचं हे कुठचं आहे. ॲड्रेस हां काय रबाड स्टेशन आता भाई चाय नक्की पिऊन जावं भाई. मी पहिल्यांदा आलो कर्जत साईडला आणि काय चाय भाई 1 नंबर चाय. हा भाई मा कसम काय चाय बा. हा मस्त चाय. काकी थँक्यू सो मच. ही चाय आम्ही उतरलो बरं झालं भाई. बरं उतरलो. 1 नंबर चाय होती मस्त. संपली. फोटो काय काढ माझा. मला फोटो काढ. सेकंड कप आहे. सेकंड कप रावस वडापाव खायला आलो. ती पद्धत बघा.
पहिल्यांदा आपण आलोय आणि भाई चाय पण भारी भेटली, वडापाव भारी भेटलाय, बात काय आहे भाई. अजूनही या ना, आपलं मन नाही भरत, ते तिसरा कप आहे आपला, जायचंय पण भाई चाय एक नंबर आहे. माझ्या मी चाय एवढं पित नाही, आईच्या हातची पितो आणि आज काकींच्या हातची मला एवढी आवडली आहे भाई, नाद नाही भाई, नाद नाही. भाई आपल्याला रोशनदानी ॲड्रेस पाठवलाय, ॲड्रेस आहे तिकडे जातोय, तर बघू भाई कसं होतं. एकदम स्वप्न जवळ चाललंय, भाऊ एकदम एक्साइटमेंटमध्ये मस्त आहे. माझी आता झोप उडाली आहे, काय विचार करतोय काय समजत नाही. आता तिकडे जाणार, त्या झोपातून उठणार, बघणार, तुम्हाला पण दाखवतो कसं काय दिसतं काय नाही. वेळ बोलली घ्या, खूप एक्साइटमेंट, खूप खरं. मजा आहे, मजा आहे. काय इथे इथे बघितलं तर शॉर्ट होत खरंच होतं. 2 मिनिटं बाकी, 2 मिनिटं होतं आणि अनरिअल वाटतंय भाई, असं वाटतं. खरोखर जायचं होते बाबा. खरं लागेल कसं ऑन करणार भाई भाई भाई, खरं बोलतो, अनरिअल वाटतं एकदम. तर बघा आपला भाऊ, गाडी आपली चुम्मा गाडी भाई. थांबलोय भाई, आपण कोणाला भेटायला आलो भाई? सांगू नको या. बस हे बस भाई. सरप्राईज. भाई देवा, ऊपर वाला साथ है अपने, टेन्शन नाही आपल्याला काय. सर्व भाई मला आनंद बघता एवढा वाटतं की माझ्यासोबत जे सर्व आहेत ते माझ्याहून जास्त एक्साइटेड आनंद आहेत भाई माझ्यासाठी. खरं बोलतो, हे खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ही गोष्ट. मस्त भाई, त्यातून रिअल वाटत नाही, सोबत येईल तर हात फाटेल भाई, हात कापून येऊन जाईल. मेरा भाई, हो घ्यायचं कसं असतं. हा भाई नंबर, झूम झूम मेरा भाई. अजिबात खरं नाही वाटत, पण भाईमुळे शक्य झालंय सगळं. शब्द दिले मला की भाई आपण जाणार म्हणजे जाणार, आणि तुला घेऊन जाणार. बांधिलकीचा विषय पण टॉप, भाईने खरं केलंय ते. 3 महिन्यात. हा लय लवकर. आपल्या भावांची एवढी एनर्जी आहे ना मॅनिफेस्टेशनची, मी त्याला बोललो तर तो जास्त माझ्यावरून विचार करत होता की कधी. आणि आम्ही बोलतोय, हे लोक बोलत होते ट्रेनने जाऊ, आम्ही डायरेक्ट आमचा हत्यार आणला ना, सीएनजी भरके. डेंजर विषय. 70-80 किलोमीटर नॉन स्टॉप सीएनजी भरके आहे. थोडं थांबला पण नाही तो, एवढं 3 वाजता पोहोचत होता, 1 वाजता घेऊन आला. बा एवढा डेंजर लोक आहेत आपल्याकडे. माम क्या कुछ नहीं भाई. तू ऍड अँगल नाही, थोडा लांब राहायला लागेल. ले ले ले, बोलने के लिए कुछ बचा नहीं है, जो खाली दिखाने के लिए बचा, इसलिए मैंने रुका. बोला तर माझ्याकडे हायच नाही काय. का कंटेंट बघ तू, मी म्हणजे तसाच बोलतो. मला टायर गेला, तुझा पण पाय गेलाय त्याच्यात. एक नंबर. आल्याला प्रसादी भेटली भावांना आपल्या. त्या पायाला पण लागला, त्या पायाला पण लागला बघ तुझ्या. नाही रे, मागे बघ कसं काय लागलं एवढं. मी तुझ्यात पाय दिलास तर कसं लागणार नाही. खतरनाक सीन झाला. प्रॉपर नाही गेलं. मोठी आणि सार्थक. मस्त वाटतो सर. हे लोक आहेत ना, म्हणून काय असं वाटत नाही मला. मी एकटा असतो ना भावा, रडलो असतो. काही तो एवढा हॅपीनेस तो बाहेर येऊ शकत नाही. कारण का आहे बाई, आहे खूप कनेक्शन आहे आमचं तिच्यासोबत. भावाभावाचं कनेक्शन असं असतं ना, एक बघून समजतं आपल्याला माणसं. नल्ला कोण आहे? ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. A few moments later. कसं बाई. माझा हार्टबीट दादा तू पहिले इथे एकदम मुले आपल्याला भेटतो असं साजरा करायला. आणि दादा आपल्या समोर आहे, आपल्याला काही येत नाही. दादा फुल सिस्टम चालू आहे रे तुझं. काही हक्क करू का फक्त कंपनी i2 कंपनीचा. कसम बाई, स्वप्न पूर्ण झालं. स्वप्न पूर्ण झालं. 6 वर्ष झाली.
बघतोय आम्ही ब्लॉग वन बसून बघतोय आणि म्हणून मी पण एल म्हणजे तू कसा डी ठेवला कॅपिटल श्रीमान लेजंडचा तसा मी पण रोहन सकपालचा एल्गन कॅपिटल ठेवला. तुम्ही मार्क करता काय या गोष्टी पण फुल म्हणजे मी एकदम तर मोटो ब्लॉग करतो तुझेच बघून. हा. आणि म्हणजे मोटो ब्लॉग मी माझं आता नाव सर्च केलं नाही, मीच सर्च केलं खाली सजेशन मध्ये तुझं डायरेक्ट सर्वे आणि त्याला हा आहे ना त्याला बोललो पण आता करतो त्याकडे तो बोला ट्रेनी जाऊया तो बोला कशाला मी रिक्षा काढतो रिक्षाने आलो मुंबईवरून गोरेगाव कुठे आलं? गोरेगाव मुंबई सिटी अच्छा ते मुंबईचं गोरेगाव फुल चिल करत आले तुम्ही रे. फुल डेंजर आणि 1 वाजता आलो आम्ही इथे 3 वाजता मला बोललो नाही मला बोललेला तो पण अरे कामाची गडबड आहे जाम आणि मी नेमका लेट मला यकीनच नाही रे आई समोर खरं भाई खरंच खरं नाही वाटत ते. ना तुला म्हणजे एकदम तुझ्यासाठी गिफ्ट आहे मोठं. तू पण येते ना हा इथेच करू. हे गिफ्ट तुझ्या मम्मी समोर द्यायचं होतं आम्हाला. मग ठीक आहे. आणि ते खूप कॉन्सेप्टफुल बनवलंय मी हा. आपली तू BMW बनवलंय हा. हँडमेड Handmade. मला घरी कळालं नाही रे काय आहे. ओपन कर मग लग्न. इथे करू का हा, स्क्रीनवर इथे करू? कर इथे इथे कर. करतो चांगलं म्हणजे असं तुझं रिएक्शन आम्हाला पाहिजे काही काय इकडे फिरलो होता इकडेच काढतो एकदमच काढ हा हा सरळ का उलट आहे? इकडे उलटे. फ्रेम पाठी बघू का? अच्छा रे का हवं आहे हे तू हाताने केलंय पूर्ण आहे. कलाकार आहे रे. म्हणजे मी कुठे बघितलं गेलंय ना दोघांचा फोटो भेटला नाही मला कुठे तर मी हा कोणती नाही फोटो काढतो ना त्यातला फोटो घेतलाय आईसोबत मित्र आहे माझा पण एवढा फोटो नाहीये हा एवढाच आहे ना आय थिंक तू वाढवलाय ना. हा मी पूर्ण केला आणि आईचा फोटो पण समोरचा नाही कुठे भेटला पण पोरग्या स्टेटस टाकलेला आईसोबत मग तो फोटो स्क्रीनशॉट करून ठेवलेला आणि हे कपडे वाईट होते पण मला BMW आपली जी गेली आहे तिथं कलर होता तो गेली ऐकल्यावर वाईट वाटतं पण ठीक आहे. अहो जिम्मी तर येते ना थँक्यू सो मच भाऊ खूप सुंदर आहे आणि मेन काय ते तू हाताने काढलंय ना हे फार मोठी गोष्ट आहे रे. हे हातबीत बघ ना भाई म्हणजे कशाने कलर पेन्सिल कलर पेन्सिल द्या शर्टावरती तुझे पांढरं केलंय डिटेलमध्ये तिथं आहे बघ. कलाकारी तर आहे तुला चांगले वाटतं मस्त बोललं का मग मोटिवेशन वाढव अजून आवाज आम्ही यकीनच होता तुला भेटल्यावर गप्पा सांगतो असं आता आम्ही एवढे हे सगळे दादा पोरत ना तुमच्याकडे यूज करून आम्ही पण व्हिडिओ वगैरे ब्लॉगिंग चालू केली इंस्टा चालू केलं तुला बघून युट्यूब चालू केलं हे सगळं तू हा पेंटिंग करतो बिझनेस करतो माझा व्हिडिओ वगैरे टाकतो हो आता रोहन सकपाळ ना हो आता मस्त कलाकारीत आहे भाऊ कलाकारी मी बघेन तो चॅनल आणि समजलं जीव हाय जीव राहणार इज्जत ना ब्रो हाय लाला पप्पा बांधली नमस्कार काका काका खूप फायदे ना तुझे खूप व्हिडिओ. हे ना इथे फोटो इज्जत काकांना प्रेम ते स्वतः पण बघतात का तू दाखवतो टीव्ही मध्ये बघता आम्ही टीव्ही मध्ये खूप चालू तुझ्यामुळे तर सगळं पॉसिबल झालं आता. तर मी एक गोष्ट मला बघतोय की सर्व इथे ऑर्डर वगैरे देते म्हणजे मी मला प्रोडक्टची ऑर्डर असतात हा पण एक आर्टिस्ट आहे तो पण आर्टिस्ट आहे त्यांना माझ्याकडनं कामं भेटायला पाहिजे तसं तर म्हणजे हे का म्हणजे कोणी बाय करायला पाहिजे आमच्याकडनं पोस्ट नाही रे व्हिडिओ यायला ह्युमन टच नाहीये ना ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुला ती फीलच येणार नाही भले या ह्याच्यापेक्षा बाप पेंटिंग बनवेल पण ती फील येणार नाही म्हणजे जसं की तू हॉटेलमध्ये जेवण जेवतो ना आणि आईच्या हातचं जेवण जेवतो सर्वात बाप जेवण कुठलं असतं किती झालं तरी किती प्रयत्न केले हॉटेलवाल्यांनी तरी आपण आईचं जेवणला प्रेफर करतो तसा तो प्रकार आहे की ही ती तुमच्या हाताने आलेली कलाकारी असते ना त्याला तो वाईब असतो ती आपण पेंटिंग जेव्हा बघतो आणि आपल्याला माहित असतं की यांनी हाताने काढलंय ना तेव्हा आता ऑटोमॅटिक तिला बघण्याचा एक दृष्टिकोन बदलतो आणि ती ए वाली असेल तर ती बघतो हा बाप चालेल खतम असं आहे तर ते कम्पॅरिझन नाही होणार म्हणजे त्या जेनजी करेल कम्पॅरिझन बाप आहे जेनजी बोलते ते करतील पण आपली जी पिढी आहे त्यांना हेच ओरिजिनॅलिटी लावते तर तुला कसं वाटलं पेंटिंगमध्ये पुढे दोन शकतो खूप चांगली पेंटिंग आहे म्हणजे ते जे तू डिटेलिंग काढलं ना शर्टा बिर्टावर ते निळ्यावरती पांढरं छोटं छोटं ते दिसतं ना फोटो काढताना ते तू केलंय त्याला इज्जत कलाकारी तर आहे ते
पुढे जाशील मला काय हा पुढे जाशील कलाकारी आहे जीव आहे आणि जीव राहणार ना ब्रो. चला भावनो निघायला लागेल कारण स्ट्रीमिंगचा टायमिंग झालाय. हा उभी आहे ना. काय ये आता माझ्या जिगरी आहे, लहानपणापासून सोबत आहे माझ्या. मोठी इच्छा आहे की आम्ही आजच्या दिवशी तुला भेटलो. तेच बघतोय अरे पाय नाही पाय हे आजच्या दिवशी भेटलो तुला बघितलं ना. अरे पाय नको पाय नको. तुम्हाला याला बघितलं असं त्याला बघितलंय कुठेतरी गावात स्नॅक्सला भेटलोय. हा पत्तू दादाला भेटलो, एकदा डोंगरीला बोललो तुला कधी भेटतोय गावात भेटलो याच्यामुळे मला भेटलं. तू स्टोरी बिरी टाकली का तुझी कधी? नाही मेन्शन नव्हती केलेली पण मी कधी का टाकली हा हा चालेल येऊ म्हणून. हा दादा, चला टेक केअर. थँक्यू सो मच दादा. आणि हळू जा म्हणजे एकदम राईड नका करता. नाही ना. पावसाचा जरा विषय हो, हो. तिथून रोजच मेसेज येतात पाऊस धोधो पडणार आहे, पडतच नाही. मला वाटतं मेसेज नाही येणार तेव्हा घाबरायचा विषय असेल की यार पाऊस पडत आहे. भावाला इज्जत आहे वानो, इज्जत आहे. हे तुझा कॅमेरा कुठे रे? हे करणार आहे? दाखव जरा एक मिनिट. वस्तू आहे रे काय आयटम आहे हा? ऍक्शन कॅमेरा 4K भाई. नाही भाऊ आले एवढ्या लांब भेटायला आणि त्यांनी इतकं सुंदर गिफ्ट दिलं त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि स्वतःचा टाइम काढून आणि एफर्ट्स देऊन हे एवढे भेटायला येतात ना, ही फार मोठी गोष्ट असते. बस हेच महत्त्वाचं असतं आणि हेच राहिलं पाहिजे आयुष्यभर. आणि याला इज्जत आहे, त्याच्या ब्लॉगला पण इज्जत आहे. चला थँक्यू दादा, थँक्यू सो मच. मी हा डायलॉग म्हणा आपण भेटलो का? बाय दादा, बाय बाय बाय. हाय मग कसम बाय. भाई खरं नाही वाटत आहे बाबा. भाई माँ कसम भाई. खरं नाही वाटत आहे. इधर 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 आ मेरे भाई, इधर आ. भाई त्याला हक केलंय मी. माँ कसम भाई, खरं भाई. हाय 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 भाई, हाय जीव हाय भाई, जीव हाय. त्याला हक केलं भाऊ मी. भाई हे शर्ट मी हर एक दिवस घालतो, पण आता यापुढे नाही आणणार भाई. घर मी सजून ठेवणार घरात. बाय घरात चांगला आहे भाई, एकदम मस्त बोलला. दादा तुझं बघा असेल तुला मी एवढा मी तुला पप्पी देणार बाबा आता मग खरं सांगतोय, पण बोलो हा दे कंट्रोल करूया. भाऊ एवढं जवळून तू आणि एवढं अप्रिशिएट केलंस यार. मला वाटतं ना आता घरी जाता आता रील बिल एडिट करून ठेव, जशी फ्रेम दाखवली तशी डायरेक्ट अपलोड व्हिडिओ व्हायरल डायरेक्ट. मग फोटो अपलोड करू ना आता. एकदम म्हणजे काय बोलू किती पण रडी जात रडीन असं एवढं म्हणजे असं झालं भाई. काय दिवस आलाय बाबा आपल्यावरती. भेटून गेला भाई. सपने पुरे हो रे अभी. सपने डायलॉग काय बांधील की फॅमिली बोलते. आता मला फक्त इज्जत करा एवढं इज्जत. हे केले भाई. फक्त आता आईचं रिएक्शन पाहिजे. हे काय बस airdrop थोडीशी चालू हे बाकी राहिले. विशाल ना छुम्मा भाई भावाला तुझा भाव एकच फोटो पप्पी दे माझ्या ब्लॉगला. पप्पी भाई मला तर काय बोलला तुम्हाला बघायचंय का? मी दाखवतो थांबा एका व्हिडिओ कुठे गेली रे ती व्हिडिओ. हा हाय बाय. व्हिडिओ बघा. भावाला चेहरा आवडला असेल स्वतःचा. आजचा जो बोलला ना भाव मी तर बोलतो पप्पी घे स्वतःला. चल खतम विषय. लास्ट टाइम बोला तुला की तुम्ही तुला भेटणार आहे, मी तुला भेटणार आणि आहे. शेवटला पण जाता आता एक गोष्ट बोललाय बघा. मला मी तुला आता नेक्स्ट टाइम भेटणार तुला तेच बोलला मी तुला भावा पण तुला सवलू आहे. तू एवढा घेऊन आलाय आम्हाला ना भाई. पण तुला पुढे काहीच नाही भावा. तो पॉसिबल आहे भाई. आलं ना बाद झालं एवढं काय नाही. गावा भेटला मेन मनापासून बघायला. तुला घे पप्पी माझ्याकडनं भावा. किती पाहिजे बोल, किती पप्पी वाढू. सध्या पाणी दे पाणी पाहिजे. सांगे ना तिकडे कुठे खरं नाही वाटत आहे भाई. कस काय भाई मला पटकन भाई मला खरं बोलतोय. जसा तो जसा ओरडला भावा तू तिकडे माझी भाई हातात आली. मी तर भाई गोपुर चालू करू की काय चालू करू समजत नाही मला. मी तो स्टँड तोडला भाई. GoPro मध्ये आला का स्टँड बघ? तुटला भावा. खोला गेलो जोरसानी तुटला भावा तिथे. स्टँड हा गोपुर मध्ये आला का व्हिडिओ भाई येतानाचा? थोडं पाणी दे भावा. मी तर पाणी पण नाही पिलो. आला ह्याच्या आधी गाडीवरती होता ना तो. भाई आज आम्ही स्वर्ग बघून आलो असं वाटतंय. गणपती बाप्पा हो भाई कसं वाटलं तुम्हाला लोकांना? खरं नाही वाटत आहे ना. खरं नाही वाटत पण नंतर जेव्हा मिठी मारली तेव्हा चांगलं वाटलं. व्हिडिओ वाटली
बाजूला उभा होतो फोटो मध्ये ह्या गोष्टी अजिबात खऱ्या नाही वाटत आहेत की हे खरं आहे. घरी जाऊन 100 वेळा हा फोटो बघणार. बांधील की फॅमिली बोलती, बांधील की फॅमिली. जीव आहे आणि जीव राहणार ना बाबलू. आता एक असं जीव इज्जत आहे बोलतो. आता राहते भावा थोडं अंगात येते झाले गोष्ट झाली तो आल्यावर तर तीनदा तोडायला मला. जीव आहे आणि जीव राहणार आणि जीव आहे आणि जीव राहणार सगळ्यांना. माझ्या आईने भाई आशीर्वाद दिले जे आणि तिच्यामुळे मी तर बोलतो तिच्याच सगळं क्रेडिट आहे. कारण का 10 दिवस मी वेट केलं तरी पण माझं काम होत नव्हतं आणि आईने आशीर्वाद घेत नजर काढली. नेक्स्ट कॉल डायरेक्ट कॉल. आई बघत तू माहिती नाही अनरिअल वाटत अनरिअल. हा ना भाई तो असा आला. मी बोलतो यो आई झवले आला. मला मी असा ब्लॉग शूट करतोय हे बा असा आणि मला असा कॅमेरा दिसतोय पाठी कोण झवले आला. पण तू बोंबाला तुम्ही मी भेटून गोप्रो चालू करू की काय चालू करू काय समजत नव्हतं भाई. मी तर केला बाई फोन चालू. अरे ते त्याला काय करू आणि काय नको बाई पण चुम्मा आता आपण जाऊया घरी आणि स्ट्रीम बघायची भाऊची. तर तुम्ही स्ट्रीम बघा. आसामची स्ट्रीम करणारे आसामसाठी तर तुम्ही लोक बघत असेल तर प्लीज तुमच्याकडून जे होणार ते डोनेट करा. अजून काय बोलू शकतो. तो जातो. चला भाई चला अपना क्या डिफेंडर लेके चलो. निकाल डिपेंडर गोरेगाव. हॅपी बर्थडे बोलायला विसरलो रे. अरे हा अरे दादा तुझं बघाशील तर तुला आमच्याकडनं हॅपी बर्थडे इन ऍडव्हान्स. आणि आता हा ब्लॉग एंड करूया आणि नेक्स्ट हिंट देतो का जरा तू. नेक्स्ट आपला कोणाचा असणार? फक्त हे साठी फक्त पुणे फक्त city. हे. आणि बाई झालं तर आपण जाऊ पण आणि आपल्याकडे आहे भाई आपला भाऊ पण आहे आणि भावाचा शस्त्र पण आहे. कधी पण कुठे पण जाऊ शकतो. तर भेटून नेक्स्ट ब्लॉग साठी तुम्हाला मी दाखवणार काय कसं होणार. भेटूया परत दुसरी जागी दुसऱ्या चॅलेंज सोबत दुसऱ्या आर्टिस्ट सोबत. पण इकडे आपले 1000 सबस्क्राईबर झाले आता. कारण का आपण 700-800 आहे. 1000 करा आणि आपण पुढे जाऊया. ठीक आहे. सो हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. भेटू लवकर चल. आता काय असेल बाय बाय. चल बाय. हो लगातार भावाने आपल्या 3 तास गाडी चालवली. भावा 3 तास. स्टँड कुठे गेलं? काय बॅगेत आहे. बॅगेत टाकलंस ना? हा. मोठे चल बा बांधील की चल. हा चल समजा. जिकडे आपला ब्लॉग सुरू आहे तिकडेच एंड होणार आहे बाबा. रात्री इकडनं चालत होतो आपण. चल नेक्स्ट ब्लॉगला भेटू आपण. आम्ही तर माझ्या रोज जातो. रोज भेटणार तू तर इथे इथे. हाय हा आला काय तरी पोरगा कर्जत पर्यंत रिक्षाने गेलास बंड्या तू. बाई छान तुला नाही. चॉकलेट. मी तुला काय सांगते बटर स्कॉच. चॉकलेट चांगलं लागतं. काय चॉकलेट मला नाही आवडत. काय आता गबस. तर आपला असा होता पूर्ण दिवस. आय होप तुम्हाला ब्लॉग खूप आवडला असेल. एक मेसेज झाले कारण का आपण एवढ्या एक्साइटमेंटमध्ये आपल्या रील्सचं सेगमेंटच विसरलो जे आपल्याला रेफरचं हवं होतं. तर दादाला रोशन दादाला मेसेज केला आहे. बघूया दादाकडे अपडेट येते आणि नेक्स्ट जाणार ते माहिती नाही आहे. बट आपलं जे फिक्स झालं आहे आधीच्या आपल्या रील्समध्ये वगैरे तर ते नेक्स्ट कोणाकडे जाणार आहे ते आपण आपल्या व्हिडिओच्या मध्ये पार्टमध्ये हिंट सोडली आहे. तर जर तुम्ही डायरेक्टच आपला ब्लॉग श्रीमंत भाऊपासून स्टार्ट केला असेल तर तुम्हाला समजणार नाही. तर प्लीज रिक्वेस्ट आहे माझी पूर्ण ब्लॉग बघा. आमचं जर्नी बघा. एवढं आमचं मस्ती सर्व बघा. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग आपला जो दुसरा लेजंड आहे त्याचा जर लवकर हवा असेल त्याचं 2 महिन्याचं वेटिंग आहे आपल्याला. पण आपल्या भाऊचं त्या ब्लॉगला तुम्हाला जर हा भरपूर आवडला तर एक टार्गेट ठेवूया 500 लाईक्सचा. जर तेवढे लाईक्स आपल्याला कंप्लीट झाले तर आपण नेक्स्ट ब्लॉग लवकर आणायला ट्राय करू. आणि तुम्हाला कसं आपला ब्लॉग हवा आहे ते तुम्ही सांगू शकता. तुम्हाला आमची पेंटिंग कशी आवडली ब्लॉग कसा आवडला हे नक्की आपल्या कमेंटमध्ये टेक्स्ट करा. त्यांनी मला जास्त मोटिवेशन येईल की अजून मी चांगलं व्हिडिओ शूट वगैरे करायला बघेन. सो हा ट्राय आपला ब्लॉग आहे. आपली जर्नी आपण इन्स्टा दाखवतो. आता असा विचार केला की यूट्यूबला आपण पूर्ण प्रॉपर जर्नी दाखवूया आणि तुमच्यासोबत
एक माझा लाईफचा एक स्पेशल मुमेंट शेअर करायला. सो प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा. आपण कम्प्लीट 1000 फॉलोअर्स सबस्क्रायबरचा खूप क्लोज आहे. तर बघूया किती तुमचं प्रेम आहे, बालिकी फॅमिलीचं प्रेम आहे की आपल्याला सबस्क्राईब आपले होतील 1000K टच. तर भेटा तुम्हाला अशाच नेक्स्ट वेळेला. तोपर्यंत हर हर महादेव. मम्मी बाय करे ना, बाय कर, सांगा बाय कर. तुम्ही बघताच बाय.